नई मुंबई वासी के महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी के वरिष्ठ अधिकारी श्री दीपक पाटिल के साथ नई मुंबई मनपा के उप महापौर दशरथ भगत के नेतृत्व में हुई बैठक में बार बार बिजली गुल होने के विभिन्न नागरिक मुद्दों को विस्तार से चर्चा हुई। इस अवसर पर नगर सेविका श्रीमती प्रीति भगत और नगर सेवक निशान भगत श्री गणेश पाटिल नागरिक की मांगों से जुड़ा एक ज्ञापन भी सौंपा गया। इस बैठक में वार्ड क्रमांक 18 के साथ साथ पूरे नई मुंबई क्षेत्र के व्यापारी उद्यमी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। की आता तिकडनं तुमच्या ऑफिसमध्येच लाईट कट होते। आता आमच्या इथे काहीतरी 450 रुपये आमच्या लिफ्टचे भरायचे होते। त्यावेळी एक लग्न होतं 7व्या माळ्यावर, पाण्याचा मीटर आणि लिफ्टचं ते तुमच्या ऑफिसमध्येच कट झाले। मग आम्ही तुमचे MSEBचे लोक आली तिथे चेक करतात, तर इकडनं लाईट गेलेली नाही म्हणून सांगतात। मग आम्ही MSEBला गेलो, मग तिकडनं त्या लोकांनी ऑनलाईन काहीतरी ते मीटर चालू केला। म्हणजे स्मार्ट मीटर बसवायचे कशाला? तर हे आमचा त्रास आहे तो। आणि ते तुमच्या लोकांना सांगायचे मीटरचे बिल आहेत ते घरी द्या, आणि एक दिवस लेट जर बिल भरलं तर मग लाईट कट होते। पण हे कॉन्टॅक्ट करायचे कोणाला? आणि तुमचे ते तिकडचे फोन उचलत नाही, लँडलाईन नंबर येतात ते उचलतच नाही। धन्यवाद। हायवेच्या पाठीमागे राहतो तिथे आतापर्यंत गेली 35 वर्ष तिकडच्या लोकांना लाईटीचा हा त्रास आहे। कारण त्याचा एक म्हणजे सांगू तर MSEBचा हलगर्जीपणा, तिथे त्या लाईनीवरती इतका लोड आहे की त्या लोडसाठी ती डिग्री जी आहे ती कॅपिटल नाही एरिया वाशिगाव बस स्टॉपच्या बाजूला दिलेली आहे। या दलवी साहेब एखादा म्हणजे उपमहापौर म्हणजे तक्रारी घेऊन सर्वांसोबत ते घेणार आहे। मला थोडंसं ते माझं हे झालं आणि म्हणून मी सरांना एक रिक्वेस्ट केली होती। माझी एक मीटिंग पण होती आज, दिशा मीटिंग होती अलिबागला, म्हणून मी त्यांना मग 11 ऐवजी 4 वाजता करा म्हटलं। सरांनी ती मान्य केली। त्याकरता मी सर आपले आभार, निशांत सरांचे आभार। आपण बोलवले आपले, आता हे प्रॉब्लेम पण मी ऐकून घेतले। आपण म्हणता ते बरोबर आहे। शेवटी एक महावितरण म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही अशी एक आजच्या या तुमच्या ज्या काही दैनंदिन आयुष्यातल्या ज्या काही सोयी आहेत किंवा ज्या हे देतात सुविधा आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्यामधली महावितरण अशी एकूण एक सर्व्हिस आहे की ज्याचा कुटुंबातला प्रत्येकजण माझा ग्राहक आहे। माझा ग्राहक जरी एक कनेक्शन दिलं तर एक ग्राहक होतो, पण माझा एक ग्राहक राहत नाही। कुटुंबातले 4 लोकसुद्धा म्हणजे माझे ते ग्राहक आहेत। आणि त्यामुळे मला त्या सर्व प्रत्येक त्या कुटुंबातल्या 4 म्हणजे माझी जेवढी इथली नवी मुंबईची लोकसंख्या असेल त्या प्रत्येकजण माझा ग्राहक असल्यामुळे त्या प्रत्येकाला मला टोन देणं आहे, त्यांच्या अपेक्षांना खरं उतरायचं आहे। परंतु साहजिक 5 बोटं सारखी नसतात, त्यामुळे मी उतरू शकत नाही। त्या थोड्याशा काही आमच्या ज्या काही हे आहेत त्रुटी आहेत त्या आम्ही त्रुटी आता समोर केल्या करू। परंतु आपण जर मुद्देवाईज गेलं तर सर्वात पहिला मुद्दा मी हा घेईल की सरांनी हा म्हणजे जे काही 8 मुद्दे काढले त्यामध्ये पहिला मुद्दा, त्यामध्ये मी अनअसॉर्टेड घेतो की पहिला मुद्दा हा घेतो की महावितरणतर्फे देखभाल म्हणजे प्री मान्सून मेंटेनन्स काही झाला नाही। तर असं नाही आहे। आम्ही हे साधारणतः मार्च एंडिंग संपल्या आम्ही एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासूनच आम्ही ह्या प्री मान्सून मेंटेनन्सला लागलो। ह्या प्री मान्सून मेंटेनन्समध्ये आम्ही आमचे सबस्टेशन असतात, आमचे काही ओव्हरहेड लाईन आहे, त्याचे काही झाडं म्हणजे ट्री ट्रिमिंग आहे, जे झाडं कापत नाही, झाडाच्या फांद्या ज्या आहेत ज्या लागतात त्या आम्ही करतो। त्यानंतर काही फीडर पिलरचे मेंटेनन्स करतो। आता त्यामध्ये काही राहिलं असेल तर त्यामुळे आपलं पण रोष आहे थोडासा एक फीडर पिलर करतो। आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल ह्यामध्ये काय मेंटेनन्स मी करू शकत नाही, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की मी अंडरग्राऊंड केबलचा काही मेंटेनन्स असा म्हणून मी काही करू शकत नाही, कारण ती फेल होईल तेव्हाच आपल्याला ती लक्षात येते। अन्यथा आता जी जमिनीत काढलेली केबल आहे त्याचा मी मेंटेनन्स काय करणार हा विषय आहे। आणि आपल्याकडे वाशी याच्यामध्ये भागामध्ये आपल्याकडे साधारणतः 60 ते 70% अंडरग्राऊंड नेटवर्क आहे आणि तो एक मोठा प्रश्न आहे। म्हणून आम्ही आता त्याच्यावर तरी त्यामध्ये हे केलं की कुठे जॉईंट्स असतात, म्हणजे त्या केबलमधला सर्वात व्हल्नरेबल पार्ट काय आहे म्हणजे धोकादायक आमच्याकरता काय, तर तो जो जॉईंट असतो तोच आपण म्हणतो ना कधीतरी फटाके फुटले हे झालं तर ते त्या जॉईंट्सवर तिथे होतं, किंवा एखादं कोणी काही खोदकाम केलं त्याला मारलं तर ते होऊ शकतं। परंतु ह्या जॉईंट्सवर होतं म्हणून आम्ही तसे ते जॉईंट्स आयडेंटिफाय करून हे करण्याचा प्रयत्न केला। लोड आपल्याला कल्पना असेल मागचे
मागच्या उन्हाळ्यापेक्षा या महिन्यात ह्या वर्षीचा लोड प्रचंड वाढलेला आहे. आजच म्हणजे आमच्या त्या महावितरणची जी काही ही आहे एक 23,000 मेगावॅटची जी काही मागणी आहे जी मागच्या वेळेस साधारणतः मे अखेरपर्यंत नोंदवल्या गेली होती, ती आजच आता ती नोंदवल्या गेलेली आहे. प्रचंड हीट आहे. ह्याच्यावर कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजे तुम्ही आता आपण इतक्यांदा म्हणजे सर्वजण तुम्ही काही लोक चाकरमानी जर मुंबईला जाता, लोकलमध्ये जसं गर्दी वाढते एखाद्या गोष्टीची तशी ती गर्दी आहे आणि त्या गर्दीला असा काही अचानक उपाय करता येत नाही. त्याच्याकरता आपल्याला एक प्लॅनिंग करावं लागतं. तर त्या दृष्टीने आपण काम करू. परंतु शॉर्ट टर्म जर आपण पाहिलं या देखभालीमध्ये आम्ही साधारणतः ह्या अखेरपर्यंत हे करू. त्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला म्हणजे मी बरेच सर आपल्याला सांगतो की याच्यामध्ये जे आपण आता सर्वांनी काही आयडेंटिफाय केले असेल, काही फिडर पिलर जे म्हणतात ना की ज्याची झाकणं उघडी आहेत किंवा त्याचं हे असेल, त्याचा मेंटेनन्स आम्ही तातडीने आता ह्या पुढच्या साधारणतः 15 दिवसामध्ये आम्ही करून घेऊ. म्हणजे हे मी माझ्या एक्झिक्युटिव्हलाही सांगतो आणि माझी अन्नाही सांगतो. तर हे साधारणतः ते जे काही झाकणं आहे आपल्याला काही आयडेंटिफाईड असेल, आपण एक साधारणतः एक ग्रुप तयार करू सर याच्यावर केला तर तो एक आपण हा मेंटेनन्स शेड्यूलचा ग्रुप तयार तर कारवाई करायला लावो, तो आपला गुन्हे दाखल करायला लावो, तुमच्या एफआयआर दाखल करायला लावो, हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. बोला. अनेक विषयावरती तुम्ही सहमत नाहीये असं म्हणताय. गावठाण असेल किंवा जे झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी वारंवार नवी मुंबईमध्ये जे वीजची प्रॉब्लेम अनेक अडचणी आहेत. तुम्ही नवी मुंबईचे उपमहापौर आहात, काय भूमिका राहणार आहे या भूमिका मी आपल्या समोर स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट लाईट जाता कामा नये, परंतु हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे जो आज 26 वर्ष 27 वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या केबल सगळ्या समाप्त झालेल्या आहेत, जुन्या झालेल्या आहेत. हा जो ट्रान्सफॉर्मर असतील किंवा त्याचं साधन सामुग्री असेल हे सगळे नव्याने केले, त्याच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून काय मदत करता येईल. मग MIDC असेल, मग MECBचा आहेतच, राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे किंवा शिडको आहे. शिडको आज फक्त प्लॉट विकतो आणि पळून जातोय. विद्युत कोणी द्यायचं? या ठिकाणी एवढी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या घेऊन येतोय, ते लोकसंख्येवाले तर विद्युत पुरवठा कसं करणार याच्या बाबतीत शिडको नैराश्य आहे. महापालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सांगू आम्ही त्या ठिकाणी की बाबा आपण याचे कॉर्डिनेशन केलं पाहिजे. आता याच्या पुढची रूपरेषा काय? याची पुढची रूपरेषा आहे की महावितरणला जो काही लागणारे साधन सामुग्री आहे ती उपलब्ध करून देणं आणि त्याच्यासाठी सरकार दरबारी फॉलोअप घेणं. परंतु जो MECBचे अधिकारी आहेत त्यांनी त्यांचा DPR तर आणलं पाहिजे, त्यांचं नियोजन आणलं पाहिजे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कागदावर आणलं पाहिजे, त्याचा इस्टिमेट झालं पाहिजे, त्याचा सर्वे झाला पाहिजे. असं काहीच नाही त्यांच्याकडे. ते करण्यासाठी आम्ही त्यांना फॉलोअप जेणेकरून लोकांना अंधारात राहावं लागणार नाही. शहरामध्ये राहायचं आणि अंधारात राहायचं याला शहर म्हणत नाही. पाटील सरांनी काय आश्वासन दिलं? पाटील साहेबांनी हेच पहिलं आश्वासन दिलं की आम्ही जो लाईटचा जो विषय आहे, जो सतत लाईट जातोय, ही लाईट जाणार नाही याच्यासाठी आम्ही दक्ष राहू आणि आमचा जो कर्मचारी आहे त्याला सतत ठेवू, साधन सामुग्री पुरवू, साहित्य पुरवू, हा त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेला आहे. आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही त्या ठिकाणी त्याचं नियोजन करू, त्याचा DPR करू आणि महापालिकेचं कॉर्डिनेशन करू, शिडकोशी कॉर्डिनेशन करू. त्याच्यासाठी त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे.